भावा, अरे ऊस बिलात नाही आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन. पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता हे सिद्ध झालंय. आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच 1 महिना झाला तो सापडत नाही आणि 1 महिन्यानंतर तो सापडतो. ती पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही. ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढ. आरोपीचे वकील म्हणतात की सगळी मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या याच्यातूनच सगळं युक्तिवाद त्यांच्या बाजूनी करण्यात आला आणि 41 नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आलेली. असं बघते मला कायदेशीर समजत नाही, पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही. फेसबुकला पोस्ट करणं, मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं घाणेरडं विषारी वक्तव्य कर. मला 12 वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल 3-3:30 पर्यंत मला झोपच आली नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, जिवंत आहेत, हेच मला पटत नव्हतं. आणि म्हणून मी ते समाजासमोर, ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले. आणि माझा तो अधिकार आहे. मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार्म होणार नाही, समाजाच्या भावना दुखवणार नाही, त्या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो, मांडू शकतो आणि बोलू शकतो. एका बाजूला तुम्ही म्हणताय सर, तुम्ही पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला, त्याच्यानंतर सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही? मला भांडवल उलट झालेलं नाही आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेरडं बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं, पण तेवढं झालेलं नाही आहे. उलट सगळ्यांनी संयमानं घेतलाय. माझी सुद्धा ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळं एक उद्रेक होऊ नये, सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे, माझी भावना आहे. आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं काही दिसत नाही. खरं तर सावंतसाहेब, एकदम पाहिलं तर आज शिवभक्त मोठ्या प्रमाणात आक्रमण झाल्याचं पोलीस स्टेशनला पाहायला मिळालं. अगदी चिल्लर देखील त्या ठिकाणी फेकली गेली, चप्पल देखील कोल्हापुरात दाखवलं गेलं. हे सगळं पाहता कुठेतरी पोलिसांनी या संशोधनाला मागच्या दरवाजातून बाहेर काढलं. कसं पाहता एकूणच्या प्रवृत्ती करेल? महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहेत, शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत, विचारांचे अनुयायी आहेत, सच्चे अनुयायी आहेत, सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कशी शकते. आणि त्याच्यामुळं काहीतरी लहानसहान घटना घडल्या असतील, तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल. पण मी परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करा. एक यंत्रणा त्याला मदत करते असं तुम्ही आरोप केला, काय सांगाल? ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना. नाहीतर एक महिनाभर हा चिल्लर माणूस, मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो फरारी कसा होऊ शकतो? 1 महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे कुठली तर यंत्रणा आहे म्हणूनच सापडलेलं नाही.